बातमी आता पुण्यात होऊ घातलेल्या विमानतळाच्या संदर्भातली। पुण्याच्या विमानतळ परिसरामध्ये बिबट्या 7 महिन्यांच्या नंतर जेरबंद करण्यात आलाय। बिबट्याला पकडण्यासाठी त्याच्यावर गुंगीचं औषध असलेलं इंजेक्शन मारण्यात आलं। 30 सदस्य असलेल्या एका संयुक्त पथकानं बिबट्याला अंदाजे 80 फूट लांबीच्या बोगद्यात नेण्याची एक मोहीम आखली होती। बिबट्याला पकडणाऱ्या वन अधिकाऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। मागील 8-9 महिन्यांपासून पुणे विमानतळामध्ये घेऱ्या घालणारा बिबट्या अखेर वन विभागाने पकडलेला आहे आणि हा नेमका बिबट्या कसा पकडला हे आपण वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून जाणून घेणार आहोत। नेमके किती दिवसांचा कालावधी लागला हा बिबट्या पकडायला, कारण का अनेक दिवसांपासून हा प्रवाशांना तिथं रनवेवरती दिसत होता। 28 एप्रिल 2025 रोजी आपल्याला सगळ्यात अगोदर हा लेपर्डचं सायटिंग झालं होतं। त्यानंतर मधून अधून लेपर्डचं सायटिंग होत होतं, पण 4 डिसेंबरला आम्हाला असं कळालं की लेपर्ड हा तो टनेलमध्ये आहे। त्यानंतर आपण तिथे वन विभाग, रेस्क्यू टीम, एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ पुणे आणि इंडियन एअरफोर्स यांनी एक संयुक्त अशी मोहीम राबवून तिथे एक ट्रॅप कॅमेरे, लाईव्ह कॅमेरे बसवून 24 आवर्स त्याचं मॉनिटरिंग केलं आणि त्यानंतर 11 डिसेंबर रोजी आम्हाला कळालं की लेपर्ड त्या टनेलमध्ये आहे। व्यवस्थित डाट होत नव्हता, पण रेस्क्यूचे गौरव मांगला म्हणून वेट होते आमचे, त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे डाट केला आणि सगळं रेस्क्यू टीम, वन विभाग यांनी त्याला रेस्क्यू केलं। पण हा इतके दिवस सापडत नव्हता, 8-9 महिने तिथं फिरत होता। व तो खात काय होता, कारण तिथं आजूबाजूला काय आहे की जेणेकरून तो इतके दिवस तिथं सर्वाईव्ह झाला किंवा तिथून हल्ला नाही तो बरेच का? नाही, बरेच दिवस तर ते टनेल ओपन होते, त्यामुळे तो बाहेर यायचा, त्याचं सगळं फीडिंग वगैरे बाहेर होऊन परत टनेलमध्ये शिफ्ट होत होता। या सगळ्या टीमच्या माध्यमातून जे आहे ते अखेर 8-9 महिन्यांपासून जो बिबट्या प्रवाशांना विमानतळावरती दिसायचा त्याला जेरबंद करण्यास किंवा रेस्क्यू करण्यात जे आहे ते या सगळ्यांना आता यश मिळालेलं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज पुणे।